खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, असा प्रेमाचा मूल्यवान संदेश देणारे स्वातंत्र्य सैनिक, समाजवादी विचारवंत, थोर लेखक, आदर्श शिक्षक पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो, त्यांचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते. त्यांचे श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, आपण सारे भाऊ असे विपुल साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला. इंग्रजी साहित्यातून एम.ए. पदवी घेतल्यानंतर साने गुरुजींनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये 6 वर्षे शिक्षकाची नोकरी केली. साने गुरुजींवर महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी ग्रामस्वच्छतेची कामेही केली. 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यानंतर त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला, स्वातंत्र्यासाठी प्रचार केला. असे महत्त्वपूर्ण राजकीय कार्य साने गुरुजींनी केलेले आहेत. त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजामध्ये मानवतावाद, देशभक्ती, सामाजिक सुधारणा ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींनी बहुतांश लिखाण तुरुंगात असताना केले. त्यांची सुप्रसिद्ध श्यामची आई ही कादंबरी त्यांनी नाशिक तुरुंगात असताना लिहिली. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी उपोषण केले व त्यांना यश मिळाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. राजकारण, साहित्य, समाजकारण या क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. परंतु या संवेदनशील समाजसुधारकाने सभोवतालची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहून अत्यंत निराश मनस्थितीत 11 जून 1950 रोजी अतिप्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आपले जीवन संपवले. परंतु त्यांच्या साहित्याला आणि कार्याला हा देश कधीही विसरणार नाही आणि त्यांच्या लिखाणाला व विचारांना नेहमी अमर ठेवेल. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच आपले साने गुरुजी यांचे 70 प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत. त्यामुळे हा प्रेरणादायी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या ओल्यावाने वितळतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. मेघ सारे पाणी देऊन टाकतात, झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य चंद्र प्रकाश देतात. जे जे आहे ते सर्वांनी देऊन सर्व मिळून उपभोग घेऊ. सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे. भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवल्या तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही, तो पूर्वजांचा गौरव नाही, उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे. भेदावर अभेद हेच औषध आहे. प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे. मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनीच मनुष्य शोभतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख असते. दुःख गिळून आनंदी राहणे हीच खरी माणुसकी. सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात. निसर्गावर प्रेम करा, निसर्ग आपली माता आहे. दुसऱ्यावर हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतःकरण असावे लागते. ज्यांच्या भावना कशानेही हेलावत नाहीत ती का माणसे म्हणायची? ज्ञान म्हणजे ध्येयासाठी शून्य होणे. ज्ञान म्हणजे चर्चा नव्हे, वादही नव्हे, आणि देह कुरवाळणे म्हणजे ज्ञान नव्हे. ध्येयासाठी देह हसून फेकणे म्हणजे ज्ञान. ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो. ध्येय सदैव वाढत असते. हृदयात अपार सेवा भरली की सर्व मित्रच दिसतात. निर्बलांना रक्षण देणे हीच बळाची खरी सफलता होय. जे सत्य असते ते काळाच्या ओघात टिकते, जे असत्य असते ते अदृश्य होते. जुन्या जीर्ण रूढी आज कशा चालतील? लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल? भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही. विचारांचा महिमा सर्वत्र गायलेला दिसून येईल. जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्या. भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय? वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे. जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही. वेद अनंत आहेत.
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद एवढेच वेद नाहीत. भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही. भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे. कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकर आहे. कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचे संमेलन. जीवनाला सुंदर करणारा प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे. आपले आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील हे आयुर्वेद सांगेल. समाजाचे रक्षण कसे करावे ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुःखाचा विसर कसा पाडावा ते गांधर्व वेद सांगेल. कला म्हणजे परमोच्च ऐक्य. करी मनोरंजन जे मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. काल अनंत आहे व ज्ञान अनंत आहे. नवीन नवीन ज्ञान उदयास येईल व भारतीय संस्कृती सर्वाआधी त्या ज्ञानाचा सत्कार करावयास उभी राहील. एका ध्येयाने बांधलेले कोठेही गेले तरी ते जवळच असतात. आपले मन म्हणजे एक महान जादूगार व चित्रकार आहे. मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्व आहे. भारतीय संस्कृतीला ज्ञानाहून दुसरे काहीही पवित्र वाटत नाही. ज्ञानोपासकांबद्दल भारतीय संस्कृतीला नितांत आदर आहे. आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहे. वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही. मुख्य महत्त्व माणुसकीला आहे. सारे ज्ञान जर खलास झाले असेल तर सृष्टीच्या अस्तित्वाची काही गरजच नाही. कणसे आली की ज्वारी कापून टाकायची एवढेच उरते. त्याप्रमाणे शोधायला काही जर शिल्लकच नसेल तर मानवाच्या उत्पत्तीला काही अर्थ उरत नाही. खगोलात ज्याप्रमाणे नवीन नवीन तारे दिसतात त्याप्रमाणे जीवनाच्या शास्त्रातही नवीन नवीन विचार उत्पन्न होत असतात. आईचे प्रेम जिथे असेल ती झोपडी राजेश्वरीच्या ऐश्वर्यालाही लाजवेल. हे प्रेम जिथे नाही ते महाल व दिवाणखाने म्हणजे स्मशानेच होत. गणितशास्त्रात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही गेले तरी 2 आणि 2 4 यात फरक होणार नाही. परंतु जीवनाच्या शास्त्रात असे एकही तत्व निशंकपणे अपवादरहित असे मांडता येणार नाही. सत्य चांगले की वाईट, अहिंसा योग्य का अयोग्य, ब्रह्मचर्य असावे का नसावे याची निश्चित उत्तरे अद्याप मानवी मनास देता येणार नाहीत. मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे. मी तिचा भक्त आहे. मराठीवर प्रेम करण्यात मी कुणालाही हार जाणार नाही. अमुक ऋषी सांगतो म्हणून नाही, तमुक तत्वज्ञानी सांगतो म्हणून नाही, तर तुझ्या मनाला जे पवित्र वाटेल ते तू कर. तू तुझ्या आत्म्याचा अपमान करू नकोस. तू तुझ्या बुद्धीचा गळा दाबू नकोस. झऱ्यातून पुस्तके आहेत, पाषाणातून प्रवचने आहेत, परंतु पाहायला डोळे हवेत, ऐकायला कान हवेत. वेदातील सर्वात पवित्र मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. या मंत्राची उपासना करूनच मनुष्याचा पुनर्जन्म होतो. या मंत्रात बुद्धीची निर्मळता मागितली आहे. पुरुषाच्या बुद्धीचे स्त्रीच्या भावशीलतेशी मिलन म्हणजेच लाभ. अभिमानाने अलग राहाल तर मराल. युरोपमध्ये नवविचार देणाऱ्यांच्या होळ्या करण्यात आल्या. भारतात तसे झाले नाही. प्रत्येकाच्या प्रामाणिक मताला येथे मान देण्यात येत असे. ज्ञान कोठेही असो ते पवित्र आहे. सूर्याचा प्रकाश कोठूनही आला तरी तो घेतला पाहिजे. झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याप्रमाणेच ज्ञानोपासकाची दृष्टी हवी. ज्ञानासाठी मृत्यूजवळही जावे लागेल. ज्ञानाला कशाची भीती नाही. ज्ञान मिळवू पाहणारा साऱ्या त्रिखंडात जाईल व त्यासाठी वाटेल तो त्याग करायला तयार होईल. समाजाला नवविचार देणे म्हणजे फार थोड साधनाच आहे. विचाराचा डोळा समाजाला देणे याहून धन्य तर दुसरे काय आहे. चिंतन करून आपणात जो विचार सुचला त्याला पूज्य मानून तो सदैव प्रकट केला पाहिजे. त्याची वाढ केली पाहिजे. तो सर्वांसमोर निर्भयपणे मांडला पाहिजे. तो सोडता कामा नये. ज्ञानाचा प्रांत कोणताही असो, त्या ज्ञानाच्या पाठोपाठ जाऊन त्या बाबतीत शेवटचे टोक जो गाठतो, परमोच्च स्थान जो मिळवतो तोच ऋषी. ज्याची पैशावर किंवा सुखावर दृष्टी असते तो अशा फंदात कधीही पडणार नाही. तपस्वीस ज्ञान देतात. ज्ञान असो किंवा विज्ञान असो ते सिद्ध करण्यासाठी, जीवनात आणण्यासाठी महात्मेच मरतात. परमेश्वराचे स्वरूपच मुळी ज्ञान असे भारतीय संस्कृतीत सांगितले आहे. परमेश्वराची, ब्रह्माची व्याख्या काय? ज्ञानम ब्रह्म. ज्ञान म्हणजे ब्रह्म. ज्ञान म्हणजे परमेश्वर. ईश्वराची याच्याहून थोर व्याख्या जगाला कोणीही दिली नाही. ईश्वराची उपासना करणे म्हणजे ज्ञानाची उपासना करणे. ज्ञानाची उपासना अनंत रूपाने करणे.
जे नेहमी नवीन नवीन स्वरूप प्रकट करील तेच टिकेल. ज्या झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली ते झाड मरणार असे समजावे. शब्द लहान असतो परंतु त्यातील अर्थ अनंत आहे. विचारांची उत्क्रांती सदैव होत असते. भारतीय संस्कृतीला भय, नाश व मरण हे शब्द माहीत नाहीत, कारण ज्ञानाला नाश नाही आणि ज्ञानावर ही संस्कृती उभी आहे. धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे प्रत्येक क्रिया डोळसपणे करणे. सकाळी 7 वाजता स्नान करून संध्या करणे एवढाच धर्म या शब्दाचा अर्थ नव्हे. धर्म म्हणजे 24 तास होणारी कर्मे, जन्मभर होणारी कर्मे. धर्म का देवापुरता असतो? धर्म सर्वत्र आहे. हवा ज्याप्रमाणे आपण जेथे जेथे जाऊ तेथे तेथे पाहिजे, त्याप्रमाणे धर्म सर्वत्र हवा. तुम्ही विधिमंडळात जा, स्वयंपाकघरात जा, कारखान्यात जा, कोठेही जा, जे जे कर्म कराल ते ते धर्ममय पाहिजे. प्रत्येक कर्म बुद्धिपूर्वक करा, परंतु बुद्धी शुद्ध होण्यासाठी हृदयाची गरज असते. हृदय शुद्ध होण्यासाठी बुद्धीची गरज असते. हृदय व बुद्धी यांच्या एकतानतेतून जो महाविचार निर्माण होईल तो धर्म होय. बुद्धिवादी मनुष्य निर्भय असतो. तो कोणाचे तुणतुणे वाजवीत बसणार नाही. तो आपल्या विशंकतेने पुढे पाऊल टाकील. जगात स्वतंत्र बुद्धी फार थोडी असते. सनातनी लोक 10,000 वर्षापूर्वींच्या ऋषींचे गुलाम होतात, तर नवीन लोक पाश्चिमात्य पंडितांचे गुलाम होतात. तुमच्या देशाच्या स्थितीचा विचार करा, परंपरेचा विचार करा, आजूबाजूच्या देशांचाही विचार करा आणि स्वतःच्या समाजाला काय हितकर आहे ते बघा. मानवजातीने जे जे उद्योग सुरू केले आहेत, जे जे विचारप्रांत उत्पन्न केले आहेत, त्या सर्व ठिकाणी आपण गेले पाहिजे. देवाने दिलेले वाढवणे म्हणजेच त्याची पूजा. परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा विकास करणे म्हणजेच खरा धर्म. पूर्वीच्या शेकडो विचारांच्या खांद्यावर नवीन विचार उभा राहत असतो. विचार तलवारीपेक्षा प्रखर आहे. विचार नवजीवन देतो. नवीन काळ, नवीन दृष्टी. मजुराला पोटभर घास कसा मिळेल हे पाहणे म्हणजे आज महान धर्म आहे. राष्ट्राच्या एखाद्या नवीन उद्योगात रात्रंदिवस गढून जाणे म्हणजे संन्यासी होणे आहे. निर्मळ विचार व शुद्ध दृष्टी यांची आज नितांत आवश्यकता आहे. येथे अधीरता नको, उताविळी नको, स्वार्थ नको, आळस नको. निर्मळता हवी असेल तर खोल अभ्यासाची आवश्यकता आहे. प्रयत्न व कष्ट यांची गरज आहे. समाजाबद्दल प्रेम व कळकळ यांची गरज आहे. त्या त्या काळातील प्रश्न हे त्या त्या विचारवंतांना सोडवायचे असतात. सत्याचा संशोधक आता बस झाले असे कधी म्हणणार नाही. अनंत क्षेत्र त्याच्या डोळ्यासमोर उघडे असते. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला कधी विरोध नव्हता. अगदी क्रांतिकारक मत मांडणाऱ्यांचाही तेथे गौरव केला जायचा. ते मत ऐकले जायचे. त्या मताच्या पाठीमागे किती तळमळ, किती व्यापकता, केवढा अनुभव, किती चिंतन आहे हे पाहिले जायचे. त्या मतासाठी मतस्थापक किती त्याग करायला तयार आहे हे पाहिले जायचे. तर मित्रांनो, थोर साहित्यिक आणि समाजसुधारक साने गुरुजी यांचे हे प्रेरणादायी सुविचार तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.